कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करायला? हो आता बाप्पा येणार आहेत ना, मग त्याच्या स्वागताची तयारी नको करायला? आरास करायला काय लागणार आहे, पूजेचं साहित्य सगळ्याची यादी करते, म्हणजे ऐनवेळी धावपळ नाही होणार। करायचं नाही यावेळी सगळं? दरवर्षी बसवतो गणपती, यावर्षी पण बसवायचा, आरास वगैरे सगळं। हे बघा, आईसाहेब जरी नसले ना तरी आपण हे सगळं करायचं, कारण हे सगळं दरवर्षी आईसाहेब लय उत्साहानं करायच्या। आणि काय सांगू, गणपती घरात आहे तोपर्यंत आईसाहेब आल्याच तर आईसाहेब नेहमी काय सांगतात, देवाच्या कामात काय कमी नाही पडलं पाहिजे, आपण करायचं। छान आरास करूया, पण इको फ्रेंडली करूया, थर्माकोल वगैरे नको। हां चालतंय। आरास जे काय करायचं ते तुम्ही बघा, मूर्ती मी घेऊन येतो, इको फ्रेंडलीच आणतो, आणि बाकी अजून काय असेल तर लिस्ट द्या मला, मी घेऊन येतो सगळं। तुमच्या आईबाबांना पण सांगा आरतीचं, त्यांना पण बोलवून घ्या। बाकी पoi पाहुण्यांना पण सगळ्यांना सांगा, पाहुण्यारावळ्यांना। दरवर्षी आईसाहेब सगळं करायचे, आता त्या नाहीत, पण आता काय आपल्याकडनं काय कमतरता नाही पडली पाहिजे। चालेल। आता गणपती बाप्पा घरात आले की त्यासनी एकच प्रार्थना करणार आहे, तुम्ही आमच्या घरात आहे तोपर्यंत आमच्या आईसाहेब येऊन देत आमच्या घरात परत। सुख करता असं तुम्ही आमच्या आयुष्यात आमचं सुख परत आणा की तुम्ही। इतकी मनापासून प्रार्थना करताय तुम्ही, का नाही ऐकणार ते तुमचं? ऐकायलाच पाहिजे बघा, ऐकायलाच पाहिजे। आईसाहेब नाहीत तर काय असं हे वाटण झालंय ना, जोश वाटण झालंय गणपती उत्सवाचा। कसली मजा असायची आईसाहेब, तुम्हाला सांगतो। आईसाहेब होत्या तर त्यांच्यावरती एवढी माणसं यायची, सकाळची आरती, संध्याकाळची आरती, माणसांचा असं नुसता, आणि गोतावळा असायचो सगळ्या घरात। लय धमाल असायची। आता सगळं असं रिकाम वाटतंय, चांगलं वाटण झालं। बाप्पा आले ना की आपण जोडीनं प्रार्थना करूया, त्यांना ऐकावंच लागेल ना। मग ऐकायलाच पाहिजे। चला मी जातो, फॅक्टरी बघायचं ना, ते गणपती उत्सवाचं जरा तयारी कसं काय बघतो। काळजी घ्या। हा अक्षरा बोल, कशी आहेस ग? मला काय होतंय ग, मी बरी आहे। आणि बाबा कसे आहेत? हो हा ग, बरे आहेत। औषधं घेतात ना वेळेवर? हो घेतात। अगं आता काय ना, गुडघेदुखी आहे, आणि वय म्हटलं की गुडघेदुखी बाकीच्या तक्रारी होणारच ग। जास्त दगदग करू नकोस हा। तुला काही साहित्य हवं असेल तर मला सांग, मी सगळं पाठवून देते। अगं नको, तू त्यांना तिकडे लक्ष दे। इकडे निखिल आणि इरा आहेत ना मला सगळी मदत करायला। तुला माहितीये का अक्षरा, यादी घेऊन गेलेत, सामान आणून देणार आहेत मला। अरे वा, चांगलंय, म्हणजे नवीन जोडीच्या हस्ते यावर्षी गणपतीची पूजा आहे तर। हो मग। खरं सांगू का अक्षरा, मला खूप काळजी होती का या दोघांची, कसे राहतील, नीट वागतील ना, नीट संसार करतील ना। पण ना मनावरचं थोडं ओझं कमी झालंय ग, छान आनंदात येत दोघंही। असंच राहू दे सगळं। बरं आई, अधिपतींनी तुम्हाला सगळ्यांना इकडे गणपतीच्या आरतीसाठी बोलवलंय हा, नक्की या। हो का? अरे वा वा वा, आता काय सूर्यवंशींच्या घरचा गणपती म्हणजे जोरदारच असणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।